कर्णाकर्णी प्राप्य हृत्कर्णशल्यं कान्तोदन्तं सा सरस्वत्युदग्रैः अश्रुव्यूहैः प्रोक्षतीवात्मधव्यं पूतं दातुं तद्वियोगानलाय। सा सरस्वती म्हणजे व्यंकटनाथाचार्यांची पत्नी ती सरस्वती देवी. कर्णाकर्णी म्हणजे कानोकानी आलेली खबर. हृत्कर्णशल्यम म्हणजे हृदयाला आणि कानांना बाणाप्रमाणे टोचणारी. कांतोदंतम म्हणजे आपल्या पतीविषयी असणारी वार्ता. प्राप्य ऐकून मिळवून. तद्वियोगानलाय त्या पतीच्या विरहरूपी अनल म्हणजे अग्नी, त्या अग्नीमध्ये. पूतम पवित्र. आत्महव्यम म्हणजे स्वतःचे हव्य देण्यासाठी, स्वतःची आहुती देण्यासाठी. दातुम म्हणजे देण्यासाठी. उदग्रैही म्हणजे बहु अतिशय. अश्रुव्यूहैही म्हणजे अश्रूंच्या समूहांनी म्हणजे अतिशय अश्रूंनी. प्रोक्षतीव म्हणजे प्रोक्षण केल्याप्रमाणे, धुतल्याप्रमाणे. सुधींद्र तीर्थ स्वामीजींनी व्यंकटनाथाचार्यांना संन्यासाश्रमास विचारणा केली. ही वार्ता सर्व ठिकाणी पसरली आणि हीच वार्ता व्यंकटनाथाचार्यांची पत्नी सरस्वतीच्या कानी देखील आली. ही वार्ता सरस्वतीला अतिशय दुःखप्रद ठरली. जणू काही हृदयाला तसेच कानांना बाणाने टोचल्याप्रमाणे वेदना देणारी ठरली. पतीच्या विरहाच्या विचारांनी सरस्वती अतिशय रडली. ज्याप्रमाणे यज्ञामध्ये आहुती देणाऱ्या हव्याची अतिशय पावित्र्याने क्षालन करून नंतर आहुती दिली जाते, जणू काही त्याचप्रमाणे सरस्वतींनी अश्रूंनी आपल्याला धुतले, पवित्र केले आणि जणू काही ती व्यंकटनाथाचार्यांच्या विरहरूपी अग्नीमध्ये स्वतः हव्यरूपी आहुती होणार होती.